हल्ला करण्यात आला होता आणि आजही पाकिस्तानकडून ड्रोनना हल्ले केले जात आहेत। नागरी विमानांच्या आडून पाकिस्तान सध्या हा ड्रोन हल्ला करतोय आणि भारताचं प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकिस्तानकडून या कुरापती सुरू ठेवण्यात आलेल्या आहे। श्रीनगर एअरपोर्ट जवळ सध्या 6 ते 7 स्फोटांचे आवाज येत आहेत। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडत भारताने सर्व हल्ले उधळून लावलेत। पाकचे ड्रोन भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं नष्ट केलेले आहेत। सध्या पंजाब, राजस्थान, काश्मीरमध्ये पाकचे ड्रोन हल्ले झाले होते, मात्र हे हल्ले उद्ध्वस्त केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस जयशंकर आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्र्यांबरोबरची बैठक संपलेली आहे। 1.5 तास ही बैठक झालेली आहे। तसंच तीनही दलांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता भारत नेमका काय पाऊल उचलतो याकडे लक्ष असेलच। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ, एअरपोर्ट हे पाकिस्तानला टार्गेट केलेले आहेत। पाकिस्तानकडून आज दुसऱ्यांदा या ठिकाणी ड्रोनना हल्ला करण्यात आला। राजस्थानमध्ये पाकचे सगळे ड्रोन भारताने पाडले। पंजाब सीमेवर पाकिस्तानने ड्रोनना हल्ला केला। हे ड्रोन देखील पाडण्यात आलेले आहेत। तर राजस्थान सीमेवर आणि त्याचबरोबर जम्मूच्या सीमेवर जे काही ड्रोन आहेत पाकिस्तानचे ते देखील भारताकडून पाडण्यात आलेले आहेत। एकही ड्रोन हा भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकलेला नाही। पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून सडेतोड असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 1.5 तास बैठक झालेली आहे। यामध्ये एस जयशंकर आणि अजित डोवाल हे देखील या बैठकीमध्ये सहभागी होते आणि पाकिस्तानच्या या दुसऱ्या दिवसाच्या कुरापतीनंतर आता भारताचा मोठा निर्णय। राजस्थानमध्ये पाकचे सगळे ड्रोन भारताने पाडलेले आहेत। यावेळी पाकिस्तानकडून धार्मिक स्थळ, नागरी वस्ती आणि एअरपोर्टला टार्गेट केलं गेलेलं आहे। माणुसकी शून्य पाकचे हे नापाक इरादे पुन्हा एकदा समोर आलेले आहेत। सध्या पाकने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र एकही हल्ला होऊ दिलेला नाहीये। हे सर्व हल्ले जे आहेत ते भारतीय सैन्याने उधळून लावलेले आहेत। एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा देखील पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, सीमारेषेवरील जी काही शहर आहेत, राज्य आहेत, तिथे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जे ड्रोन हल्ले होत आहेत, जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हे ड्रोन हल्ले होत आहेत, त्या सगळ्या ड्रोन हल्ल्यांना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पूर्णपणे निष्क्रिय केलेलं आहे। राजुरीमधले दृश्य आपण पाहतो की संपूर्ण शहर हे पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। सगळ्या शहरातले लाईट्स जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि काही वेळापूर्वी राजुरीच्या अवकाशामध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले ड्रोनचे दृश्य जे ते पाहायला मिळालेली होती, मात्र हे ड्रोन हल्ले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडलेले आहेत। मात्र फक्त राजुरीच नाही तर बाजूला पूंछमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे डागले जात आहेत। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधलं कुपवाडा असेल किंवा इतर भाग जे आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तो ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय आणि वारंवार सूचना देऊन सुद्धा पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करून एलओसी वरती सुद्धा गोळीबार केला जातोय आणि भारताच्या सीमारेषेवरील अनेक शहरांना टार्गेट जे आहे ते पाकिस्तान करत आहे। त्यामुळे राजुरी असेल किंवा जम्मू काश्मीर मधले वेगवेगळे प्रांत असतील तिथे सुद्धा ड्रोन हल्ले होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, राजौरी, जम्मू काश्मीर। तर जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत। अनेक भागामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू, नौशेरा, सांबा, पोखरण या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। राजस्थानच्या पोखरणमध्ये सुद्धा पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी पाककडून हे ड्रोन हल्ले करण्यात आले। पंजाबच्या पठाणकोटमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत, जम्मू स्फोटांचे आवाज येत आहेत, तर अनेक भागात सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आता महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत। जम्मू, नौशेरा, सांबा, पोखरणमध्ये पाकचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत, तर श्रीनगर विमानतळाजवळ देखील स्फोटाचे आवाज येत आहेत। श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले। विमानतळावरील प्रवाशांना सुरक्षित स्थळी सध्या हलवलं गेलंय। तर पाकिस्ताननं आज 4 राज्यांमधल्या 20 शहरांना लक्ष केलेलं आहे। यामध्ये गुजरातमधली देखील काही शहर आहेत ज्या ठिकाणी ड्रोन दिसलेले होते। पठाणकोटमध्ये पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत, तर राजौरीमध्ये भारतीय लष्करानं 8 ते 9 ड्रोन पाडलेत, तर राजस्थानमध्ये सुद्धा 20 ड्रोन जे आहेत ते भारताकडनं पाडण्यात आलेले आहेत। तर पाकिस्तानचे एका मागोमाग एक ड्रोन हे नष्ट करण्यात आले। पठाणकोटमध्ये पाकने डागलेलं मिसाईल आता भारताने पाडलेलं आहे। पठाणकोटमध्ये पाकने मिसाईल डागलं होतं, मात्र भारतीय लष्करानं याला प्रत्युत्तर देताना पाडले। पठाणकोट एअरबेसचं कुठलंही आत नुकसान झालेलं नाहीये। आता महत्त्वाची अपडेट आली आहे। उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सध्या जोरदार गोळीबार सुरू आहे। उरीमध्ये सामान्य नागरिकांवर पाकने हा गोळीबार केलाय। तर नागरी वस्त्यांना आज पाकिस्तानकडनं लक्ष करण्यात आलेलं आहे। भारताकडनं देखील पाकिस्तानच्या अंधाधुंद गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। जम्मू